तर मुंबईसह जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे सिद्धिविनायक। 2019 आणि 20 या 2 वर्षात सिद्धिविनायका चरणी अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांचा आज लिलाव करण्यात आला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। पाहूया। सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी जे दागिने अलंकार अर्पण केले जातात त्याचा लिलाव जो आहे तो सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुरू आहे। साधारणतः 270 जे वस्तू आहेत त्याचा लिलाव केला जातोय। 2019 ते 20 या कालावधीमध्ये जे दागिने इथे आलेले आहेत त्याचा हा लिलाव केला जातोय। आता 155 सोन्याची चेन इथे आलेली आहे। त्याचं बाजारभावाच्या वरती 100 रुपये वाढवून बोली सुरू केली जाते आणि त्याचा लिलाव केला जातो। सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त जे आहेत किंवा अध्यक्ष सदा सरवणकर आणि सरकारी यंत्रणेकडून या पूर्ण प्रक्रियेवरती लक्ष ठेवलं जातं। सोन्याची प्युरिटी जी आहे ती तपासली जाते आणि त्याच्यानंतरच त्याची किंमत ठरवून लिलावाला आणला जातो। कॅमेरा पर्सन ललित सोत, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। तर या संदर्भात अध्यक्ष सदा सरवणकर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। साधारणतः आज ज्या मौल्यवान वस्तूंचा लिलाव होतोय, साधारणतः 19-20 सालात ज्या मौल्यवान वस्तू एका श्रद्धेने श्री सिद्धिविनायकाला अर्पण केल्या आहेत त्या मौल्यवान वस्तूंचा आज लिलाव होतोय। साधारणतः 267 अशा प्रकारच्या मौल्यवान वस्तू छोट्या मोठ्या याचा लिलाव आज होणार आहे। साधारणतः 60-62 मौल्यवान वस्तूंचा लिलाव झालेला आहे।